तिचं सरकार का महाविकास आघाडीचं सरकार तुम्हाला इलेक्शन होऊन गेलेत, बट आता ज्या जिल्हा परिषदच्या निवडणूक आहेत तुम्हाला काय वाटतं? आम्हाला आम्ही पहिल्यापासून बाळासाहेब थोरात यांचंच हे करतो, आत्ता पण त्यांचंच हे करतो. इथून मागे त्यांनी भरपूर कामं केली. आत्ता नेमकी म्हणजे असं झालं आहे, पाण्याचं पण जर पाहिलं ना आपण तर भरपूर काम त्यांनीच केलं. म्हणजे महिला सक्षम व्हावी, घरामध्ये कुठंतरी प्रपंचाला हातभार लावा यासाठी साहेबांचं काम मोठं आहे. हो आहे ना, आता जयश्रीताई एकविरा फाउंडेशनच्या द्वारे महिलांना भरपूर सहाय्य करते ते उद्योगधंद्यासाठी. म्हणजे स्त्रिया स्वतःच्या पायावर सक्षम झाल्या पाहिजे त्यासाठी जयश्रीताई कायम झटत राहतात. हां. आणि बाळासाहेब थोरातांच्या बाबतीत पाठीमागच्या काळामध्ये काही ॲलिगेशन आले होते तालुक्यामध्ये की हे होईल ते त्यांनी हे केलं, काही भांडणं किंवा बाकीच्या काही गोष्टी म्हणजे असं त्यांच्याविषयी पेरण्यात आलं होतं. तुम्हाला काय वाटतं की त्यांचं कामकाज बघून तुम्हाला काय वाटतं? नाही नाही, भांडण तंड करणारा त्यांचा स्वभावच नाही. आता विरोधी भरपूर बाया असे त्यांचे ते म्हणजे सोशल मीडिया बोलत राहत्या, पण त्यांचा कधी वाईट शब्द आलेला नाही अजून सरांचा. त्याच्यामुळे त्यांचे काय असं मला वाटत नाही. म्हणजे बोलणारे विरोधक बोलतातच तसं, पण मग ते नाही असं वाटत नाही करत म्हणून. म्हणजे थोडक्यात ताई तुम्हाला साहेबांच्या माध्यमातून नक्कीच एक फाउंडेशन त्यांनी तुम्हाला त्यांच्या कुटुंबाच्या माध्यमातून काय ना तुम्हाला भेटले आणि तुम्ही सक्षम झालात, आणि कुठंतरी समाजामध्ये तुम्ही ज्या पद्धतीचं आता तुम्ही एक सुशिक्षित महिला भगिनी म्हणून ज्यावेळेस बघितलं काय राजकारणाचा भाग असतो, परंतु एखाद्याला चांगलं काम केल्यानंतर त्याची जागा जे काही तालुक्याचं असं वाटतं का तुम्हाला तालुका रिवर्स गेला आहे? तालुका असं वाटतं ते म्हणजे पाहिजे होते ते आत्ता पण. हां. मागच्या काळामध्ये त्यांनी भरपूर कामं केली, आत्ताही केले असते, परंतु आता त्यांचे नाही ते याच्यावरती ना, त्याच्यामुळं मग आम्हाला तेच योग्य वाटत होते. आपल्याबरोबर या गावचे रहिवासी आहेत. तुमचं नाव काय? अशोक दिघे. दिघे साहेब, काय वाटतं की आगामी ज्या निवडणुका होणार आहेत तुमच्या गावामधनं जिल्हा परिषद गटासाठी पंचायत गटासाठी एक उमेदवार इच्छुक आहे आणि संदर्भात त्यांचं काम बी चालू आहे, परंतु या गावचे सुपुत्र माजी मंत्री जे आहेत बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून काही विकास कामं महायुतीच्या विकास माध्यमातून कामं झाली का महाविकास आघाडीच्या माध्यमातून कामं? आमच्या गावामध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून कामं झाली आहे. साहेबांच्या मार्गदर्शनाखालीच कामं होईल आमच्या गाव सारे. नुकसान झाले किंवा काय असं काय वाटतं? हो, मग आमच्या गावाचं बरंच नुकसान झालं आहे गावाला संगमनेर राहत्याला जोडल्यामुळे. आणि आता जे राहत्याचे जे मंत्री तुमच्या गावावर राहत्याचे आमदार तुमच्याकडे येतात का, त्यांच्यापर्यंत काय काम आहे? कामं काही नाही, त्यांची काहीच कामं नाही इथं तशी नियमानं. फक्त काहीतरी थोडंफार काहीतरी करायचं आणि लोकांना नाद लावायचं, फक्त दुसरं काही नाही त्यांनी. हां, उन्हीच फक्त काहीतरी दाखवायची त्यांना. हां. मग जे माजी मंत्री आहेत बाळासाहेब थोरात यांचं पराभव होण्याचं कारण काय तुम्हाला असं वाटतं मनापासून? काय ते आता लोकांनी काय हे झालं ना, हे झालं, लोकांनी हे केलं, लोक मतदान करताना आहे ना थोडी लोकांची चलबिचल करून दिली, काही ते जातीवाद हे करून दिला यांचा. त्याच्यामुळे साहेबांचा पराभव व्हायलाच नव्हतं लागत. पुन्हा काही याच्यामध्ये विवेन घोटाळा आहे त्याच्यामध्ये. EVM घोटाळा आहे. मग EVM घोटाळ्यामध्ये महाराष्ट्रामधनं आता सर्वच पक्षांनी त्याच्यावर काम चालू केलेलं आहे की त्याच्यामध्ये काहीतरी घडलं आहे, परंतु घडलं आहे त्यापेक्षा तुमच्या गावचे एक नेतृत्व जे राज्याचं काम करत होतं, राज्याचं नेतृत्व करत होतं, त्यांना हा पराभवाचा झटका जो बसला आहे ह्याच्या पाठीमागचं जातीय द्वेषाचं किंवा हिंदुत्वाचं कार्ड खेळलं गेलं आहे का? हा, जातीवाद म्हणजे त्यांच्यामध्ये जातीमध्ये भांडणं लावून हे केलं तिथं ना. आता 1.5 वर्ष झालं तुमच्या या ठिकाणचं, 1.5 नाही 1.25 वर्ष झालं इलेक्शन होऊन गेलं विधानसभेचं. इथले जे तुमचे आमदार, जे संगमनेरचे आमदार नाहीत, जे तुमचे राहत्याचे आमदार, यांनी काय काम केले का? काही नाही, अजून काहीच नाही केलं ना काम. आल्यापासून काहीच काम नाही होईल, काहीच तसं काहीच नाही ना. फक्त याच्या टायमाला आली पूरग्रस्त पाणी केली, निघून गेली ती. कर्ज ते शेतीचं कर्ज मंजूर करणार होते, शेती कर्ज मंजूर करणार होते, काय शेतकऱ्यांना निधी निर्माण करणार होते, काय वाटतं? काही नाही, अजून काही चाललं नाही तसं काहीच. रस्त्याने विजेची प्रॉब्लेम चालूच आहे आता. जाती वीज येते, जाती झटके चालूच आहे तशी. शेतकऱ्यांना रात्रीची वीज आहे,
दिवसाबाई जे अनुदान आहे ते भेटतंय का तुम्हाला? दुधाचं काही नाही, अनुदान काही नाही. आमच्या आता रिबीट दिलं आमच्या संघाने साहेबांच्या याच्यामार्फत रिबीट चांगलं दिलं आम्हाला. 5 रुपये 45 पैसे रिबीट दिलं आम्हाला आमच्या याला संस्थेला. त्याचा वार्षिक त्याच्यामध्ये किती फरक पडला तुमच्या उलाढालीमध्ये? मग 2-2.5 कोटी रुपये निश्चित संघाचे आले, डेअरीचे संघाचे आमच्या गावामध्ये. त्याचा डिव्हिडंड केला? हां, डिव्हिडंड. त्याचा डिव्हिडंड केला. हां. ओके. थोडक्यात या ठिकाणी आपण नागरिकांच्या जे काय मनातला जो आहे तर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती असं वाटतंय का की महाविकास आघाडीचंच येणार 100% पार. ओके. फार 1 नंबर येणार. महाविकास आघाडीची आहे ना सीटच लागणार आहे आता. लोक फसले, लोक यांना मतदान करून फसले लोक आता. ओके, धन्यवाद सर, धन्यवाद.